मला काय वाईट नाही वाटणार, तुमची जी प्रतिक्रिया राहील ती मला मान्य राहील, पण मला कळवा, माझ्या चुका मला समजल्या पाहिजे ना. काही पतंजली काही दीड काय बॉक्स ठेवले बघतोय. आपल्या इंस्टाग्रामला तर 1 लाख फॉलोअर होतच आले. परत म्हणशाल आम्हाला येतं ना असं तसं, तुम्हाला चिखल दाखवला तुम्ही म्हणशाल अरे काय तर पब्लिक पाऊस काय उघडायचं नाव घ्यायना. एकदम दुपारपासून पावसाने चांगला धडाका धरलाय नाही का. बघा आपली धन्नो बिचारी पावसात भिजू राहिली. मला नाही वाटत आता पाऊस उघडल म्हणून. तर भावानो कसे तुम्ही, माझा अवतार नका बघू. माझी सकाळी गेअर पडली होती, आज थोडी तब्येत जाम झाली होती, पण गोळ्या वगैरे घेऊन मी डायरेक्ट झोपून घेतलं होतं. आता जस्ट उठलोय, उठून बघतो तर पाऊस चालू आहे. बाकी तुम्ही पण पावसाची काळजी घ्या. अरे कारण पावसात भिजू नका, नाही तर माझ्यासारखी जाम होतं. तर भावांनो पाऊस आता थोडासा उघडलाय. मग आता संध्याकाळचे 6 वाजले तर आपली ड्युटी चालू झाली दूध काढायची. तर आता मी चालू आहे दूध काढायला. तर रस्त्याने पाऊस नाही आला तर बरं होईल नाही का. इथून आमचा गोठा आहे ना जवळपास 1 किलोमीटर लांब आहे. मी गाडी घेऊन जाणार होतो, पण मग चिखल असल्यामुळं नका म्हटलो. तर कमी हलवायचे काम आहे, त्यापेक्षा पायी जाऊ मस्त. थोडा व्यायाम पण होईल, झोपेलच होतो तर थोडं रिलॅक्स पण वाटेल, थोडं मूड फ्रेश होईल नाही का. म्हणून पायी चाललो आता. काय ग होती घरामध्ये, मम्मी मध्ये बोल राहिली ना नका काय पट केला होय मजा आहे. मग काय पावसात भिजायचंय का तुला, आजारी पडायचंय का. आता आपण भैयाच्या घराजवळ आलोय. तो भैयाला आवाज घेतो का नाही. भैया अय भैया नात करते काय, कोणाचा नात केला भाऊ. नाही चहा वगैरे झाला, आता चाललोय दूध काढायला जायचंय. येणार का मग तू मागून येशील का. मग मी चालू पुढं का बरं. तर बाहेर येणार आहे नंतर, आपण चालू तोपर्यंत पुढं आपल्याला थांबून काय जमणार नाही. चहा पिला असतं पण मी घरून चहा पिऊनच आलोय. परत नको. अबजया काय करू राहिला. कुरकुरे खायला ये म्हटलं. माय काय कुरकुरे खातो, भाकरी खावा ना थोड्या. हे आमची तन्मय शेठची टपरी आहे. काय आपल्याकडे माल कमी आहे. एवढा माल गेला कुठं. आपले गबजेश भाई आहे सोबतीला आणि आम्ही चाललोय आता दूध काढायला. पायी जायची पण वेगळीच मजा आहे नाही का. चिखल नाही दाखवायचा तुम्हाला चिखल दाखवला तुम्ही म्हणशील अरे काय, त्याच्यामुळे चिखल नाही दाखवणार, फक्त आम्हाला बघा नाही का. तर भावांनो आता आम्ही चाललोय इकडे पुलावर आलोय. तर इकडे पायी येण्याचा ऍडव्हान्टेज असं आहे का इकडे फुल शांतता राहते नाही का एकदम. फक्त तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येईल आणि आपण बोलू तोच आवाज. बाकी या रस्त्याला पाऊस जर झाल्यावर गाड्या सुद्धा येते नाही, कारण या पुलाच्या दोन्ही साईडला खूप डेंजर चिखल होतो. आमच्या सुद्धा गाड्या येते नाही, आम्ही पायीच येतो, पण भारी येते नाही का. एक जरा मस्त वॉक पण होऊन जाते चांगली आणि जरा नैसर्गिक वातावरण आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा खाली पूर्ण नदी आहे, ही नदी पूर्ण आणि आजूबाजूला झाडं बिडं. मी 1 मिनिट शांत बसतो, तुम्ही आवाज ऐका. कशी मग शांतता आहे ना, पक्ष्यांचा आवाज मस्त. हे पाहिजे, हे एकदम असं नॅचरल ब्युटी. हे मस्त आहे. तुम्हीच विचार करा ना, अशा वातावरणामध्ये आले हो किती फ्रेश वाटत असेल. नाही गाड्यांचा आवाज, नाही कोणाचा आवाज, नाही काही, फक्त आपणच आणि आपल्या आजूबाजूला असणारं आपलं नेचर, निसर्ग. 1 नंबर खतरनाक नाही का. मला तर खूप आवडतं, त्याच्यामुळे मी शक्यतोय ना असं पाऊस झाला ना पायी येणंच प्रेफर करतो. आणि हे बघा नुसतं हेच नाही तर अरे आमच्याकडे खूप ब्युटिफुल गोष्टी नाही का. हे बघा आता तर खाली पाटाला पाणी चालू आहे. आम्ही पाण्याच्या वरून चाललोय. आता आम्ही जिथं उभे याच्या खाली पण पाणी. माझे जर तुम्ही इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही. आम्ही याच्यामध्ये पोहतो वगैरे ते बघितलं असेल नाही का. खूप मजा येते. एक दिवस आहे ना आपण पोहायचा डायरेक्ट लॉंग व्हिडिओ बनवून टाकू, तेव्हा बघा मग तुम्ही. आता सध्या माझी तब्येत डाऊन आहे, नाही तर आजच बनवला असता आपण, परत जाम होऊन जायचो नाही का. काय झालं त्याने नाही का त्याच्याकडे हा त्याला म्हटलं माचले टपरी आधी हसून घे मग सांग. बिस्किटची पुढे दे म्हटलं दोन मजल्याची पुढे दिले मला. लक्ष कुठं होत त्याचं. आठलेच मध्ये मग ना आता. अरे बापरे एवढा अभ्यास करतो काय म्हणा थोडं. त्याच्या टपरीत बिस्किटच नाहीये पण काही पतंजली काही दीड काय बॉक्स ठेवले बघतोय. अरे नाहीये नाचले मग पायवर का मी गेलो होतो घ्यायला, मला कुरकुरे दिली तिने. मग तुला द्यायचे नसेल त्याला बिस्किट, असं काय असेल. तुमची चुकी झाली रे. मग मला 2 व्हील्स दिले तिने. हा का बिस्किट देण्याऐवजी. मग तेव्हा गेरच पडेल असेल मग. पाहिलं होतं. अरे मग चुकी झाली. तुम्ही ना तू गेला का भाई का, तू म्हणायचं मसाल्याच्या पुढे देईन, मग तेव्हा तुला बिस्किटच्या पुढे देईल तू. आणि तू काय माहिती 2 व्हील्स देता 2 बिस्किट पुढे दे. 20 रुपये. हा 20 रुपये दिले. 10 रुपयाचा डॉलर समजून 5 रुपयाचा डॉलर दिला. 10 रुपये दिले म्हणे तुला. डॉलर दाखवलं गणगण झाली माझी. पण अरे बाबा ही पोरं काय म्हणून राहिली, जरा लक्ष दे कस्टमर कडे. तू डबा कुठे ठेवशाल. इकडे मस्त जवळ ठेवून द्या, घेऊन टाकी तिकडून. तरी चप्पल सध्या खूप ट्रेंडिंगला तुम्हाला माहिती असेल. हा तर मी तुम्हाला या चप्पलचा डिसएडव्हान्टेज सांगत होतो. तर याचं डिसएडव्हान्टेज असं आहे, सरळ चालायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यावेळेस ही थोडी भिजती असं पाटातून किंवा म्हणजे असं जेव्हा वरती चढायची वेळ येते ना त्यावेळेस एवढं बेकार सटकती ना, असं डायरेक्ट म्हणजे पायातून अशी उलटी होऊन जाती. काही होतं म्हणजे काय उपयोग होत नाही एवढे पैसे देऊन नाही का. तर पब्लिक हा आपला छोटासा गोठा आहे. तर ही आपली राणी, ही अप्सरा, ही सोनी, ही हिला तर ओळखता तुम्ही रुंदा, आमची रुंदाबाई. तर अशी काय आमची छोटी फॅमिली आहे. आपल्याला हिचं दूध काढायचं आता हिचं. तर आता वासरीत दूध पाजायचं काम चालू आहे.
तर भाऊ ना तुम्हाला पण दूध काढता येतं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे येत असं सगळ्यांना दूध काढता पण मग तरी बी सांगा एकदा नाही का. नाही तर परत म्हणशाल आम्हाला येतं असं तसं येतं तुम्हाला बी पण सांगा एकदा. एवढं तुम्ही कमेंट केली तर माझी एंगेजमेंट वाढल नाही का. पब्लिक आता चालले शिवमबाई चालले इकडं पाणी नाही का दोन्ही पण पाटांना पाणी नाही का यावरती त्यात येईल का एकदम सटकत आहे नाही का सटकत आलेलं आहे आता इथून वरती कसं येत आता रोहित भाऊ तुम्ही आम्हाला हात द्या. ओके धन्यवाद भाऊ धन्यवाद. कसं काय धन्यवाद बोलला भाऊ तू त्याला ना आपण हात देऊ आता नाही का यावर माझी चप्पल उलटी होऊ राहिली पा तरी पण आम्ही आलोय वरती कस तरी नाही का. खोट बोलायचं नाही तुम्ही खोटच बोला त्याला साहेब खोटं बोलत बरं का. तर भाऊ ना आता इथं आपल्या रुंदाचं दूध प्यायचं काम चालू आहे आणि आपले पण काम आवरले. आता आम्ही पण घरी निघणार आहे कर्नाटकमध्ये. तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि खरोखर सांगा कमेंट करून का व्हिडिओ कसे वाटतं तुम्हाला. मला काही वाईट नाही वाटणार तुमची जी प्रतिक्रिया राहील ती मला मान्य राहील पण मला कळवा माझ्या चुका मला समजल्या पाहिजे नेमका व्हिडिओ मी कसे बनवतोय मग मला जेणेकरून मला सुधारणा करता येतील नाही का. त्यामुळे मला एकदा नक्की सांगा व्हिडिओ कसे बनताय काही चुकत असेल तर ते पण सांगा. आपल्या इंस्टाग्रामला तर 1 लाख फॉलोअर होतच आले आणि आपल्याला इकडे पण लवकरात लवकर 1 लाखचा टप्पा पूर्ण करायचा आहे. तसे अजून 1000 पण नाही झाले पण मग स्वप्न खूप मोठे नाही का आपले. तर चला घ्या काळजी मग.